तर बातमी आहे सोलापूरच्या माढ्यामधून। कोण सोनं कोण बेंटेक्स या पालकमंत्र्यांच्या निवडणुकीत कळेल असं अभिजित पाटील यांनी म्हटलेलं आहे। आमदार अभिजित पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा साधलेला आहे। मी सोनं आहे म्हणून 30,000 निवडून येत माढ्यातील घराणेशाही संपवली असं देखील यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे। सोनं आणि बेंटेक्स उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना ओळखू येईल। या माढा तालुक्याच्या लोकांनी या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या त्या ठिकाणी सोन्याला मतदान करून 30,600 मतांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून दिलं आणि या तालुक्यातला घराणेशाही आणि वारसा त्या ठिकाणी बाजूला सारलाय। त्यामुळे आपल्याला या निवडणुकीमधून दिसून येईल। परंतु पालकमंत्री महोदयांना सातत्यानं ही लोक कानात काही ना काही तर सांगत असतील। त्यामुळे पालकमंत्री मला असं वाटतंय ह्या लोकांना बरं वाटायसाठी काहीतरी बोलत असतील। तर रायगडमध्ये दरेकरांच्या मतदारांना अजब सल्ला पाहायला मिळतोय। विरोधकांचे पैसे घ्या पण मतदान कमळ आणि घड्याळालाच करा असं दरेकरांनी म्हटलंय। जाहीर सभेमध्ये भाजपच्या दरेकरांनी मतदारांना हे आवाहन केलेलं आहे। येऊद्या गावात, येऊद्या वाड्या वस्त्यांमध्ये, रात्री येऊ दे, कधी अपरात्री येऊ दे, पैसे दिले घ्या, पैसे हरामचे पैसे, खोट्या बिलांचे पैसे घ्या, पण मतदान जिल्हा परिषदेला कमळ आणि पंचायत समितीला घड्याळ यालाच त्या ठिकाणी करायचंय। तर भाजपला एनसीपी कडे जायचं होतं म्हणून आमच्याशी युती केली नसावी असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। रायगडमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यावरून भरत गोगावलेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजप युती करण्यासाठी तयार होतं, मात्र कुठल्या जागेवरती आपली युतीची ती फिसकटलेली आहे ना, असं काही नाही आहे। त्यांची इच्छा नव्हती, त्यांना एनसीपी कडे जायचं होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसेल, काही हरकत नाही आहे। तर सिल्लोडमध्ये डीपी किंवा रस्ता खराब झाला तर सत्तार नावाचं गॅरेज आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अर्जुन खोतकर यांचं हे मिश्किल वक्तव्य पाहायला मिळतोय। अब्दुल सत्तार यांनी विकास कामांबाबत नेहमीच तत्परतेनं कामं केली आहेत असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं। जीप खराब झाली तर जीपच्या गॅरेजमध्ये घेऊन जातो, परंतु हे सत्तार नावाचे गॅरेज असं आहे, तुमची जीपी खराब झाली तरी गॅरेज हेच आहे, तुमचा रस्ता करायचा तरी गॅरेज, तुम्हाला बंधारे करायचे तरी गॅरेज। मग या राज्यामध्ये वेगवेगळे गॅरेज असताना तुम्ही एक गॅरेज फार चांगलं पाहिजे असे सत्तार नावाचे गॅरेज। तर देशविरोधी बोलणाऱ्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं नितेश राणेंनी म्हटलंय। हिंदू समाजासह देशाचा अपमान करणाऱ्यांना व्यासपीठावर बोलवू नये असं नितेश राणेंनी म्हटलं। ए आर रहमान यांच्या कपिल शर्मा शो मधील उपस्थितीनंतर नितेश राणेंनी ही टीका केली आहे। दरम्यान संगीतकार ए आर रहमान यांनी कम्युनल बायसनेस वरती केलेल्या वक्तव्यानंतर ते वादात सापडले आहेत। गेल्या काही वर्षांपासून काय मिळत नाही यामागे इंडस्ट्रीमधील सांप्रदायिक भेदभाव असल्याचं रहमान यांनी म्हटलं होतं। विरोधात, कराचीच्या विरोधात, बांगलादेशच्या विरोधात कोणी अशा पद्धतीने वक्तव्य केलं असतं तर त्या इस्लामिक राष्ट्राने त्यांना जिवंत तरी ठेवलं असतं का? ते कापून बाहेर फेकलं असतं? मग आम्ही अशा लोकांना आपण कपिल शर्मासारख्या शोला का बोलवतोय, जे देशविरोधी वक्तव्य करतात, भूमिका घेतात? म्हणून अशा पद्धतीने आमच्या देशाचा अपमान करणारे, हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या लोकांना कुठल्याच व्यासपीठावर बोलू नये, बहिष्कार टाकला पाहिजे।